एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाजप हा प्रचंड कांक्षा असलेला पक्ष आहे आणि त्याला सगळ्याच शतप्रतिशत भाजप ही त्यांची भूमिका आहे, जी अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये स्पष्ट त्यांनी केली होती. त्यामुळं भाजपला सगळ्या ठिकाणी स्वबळावरती सत्ता पाहिजे, हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे आणि त्यानुसार ते वागतायत. गरज म्हणून त्यांनी विधानसभेला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर आघाडी केली, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवल्या जातात आणि कार्यकर्त्यांना तिथे स्वतः लढण्याची इच्छा असते. त्याच्यामुळं शक्यतो आतापर्यंतचा अनुभव असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाड्या होत नाहीत आणि त्यामुळं जो बलाबल आहे ते नंतर मग त्याच्या अनुषंगाने मग विधानसभेचं जागा वाटप आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या होतात. आपण एक बघतोय की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधात लढले, एकमेकांवरती त्यांनी प्रचंड आरोप पण केले. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले, पैशाच्या वाटपाचे आरोप केले. त्यामुळं आणखीन कुठं काही जाण्याची आवश्यकता नाही, विरोधी पक्षांना आणखी काय करायची आवश्यकता भासली नाही. पण हे जे आरोप आहेत याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन होणार नाही हे मात्र नक्की आहे. कारण आजच्या घडीला जे राज्य निवडणूक आयोग असू दे किंवा बाकी निवडणूक आयोग असू दे, मुख्य निवडणूक आयोग यांच्याकडे जी यंत्रणा आहे ती आज भाजपला बांधील आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे आरोप, किती पैसे सापडले किंवा किती करप्शन झालं तरी पण भाजपच्या कार्यकर्त्यांवरती, त्यांच्या नेत्यांवरती ते जे म्हणतात त्याच्यावरती काही कारवाई दिसत नाही. मंत्र्यांनी उघडपणे या नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये सांगितलं की आम्ही आहोत, तुम्ही वाटेल ते पैशाची कमी पडणार नाही, अशा प्रकारची वक्तव्य केली, त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे हे जे दिनेश वाघमारेंसारखे ऑफिसर्स इथे आहेत यांच्यावरती काय दबाव आहे माहित नाही, पण त्यांना वास्तविक घाबरण्याचं कारण नाही, घटनात्मक त्यांना संरक्षण आहे. पण असं असताना सुद्धा ज्या वेळेला घटनात्मक पदावरती असणारी माणसं ही अशा प्रकारे स्वतःला असहाय्य परिस्थितीत आणवतात. आणि आपण एक उदाहरण बघितलं की टी एन शेषन यांनी याच्यापूर्वी जे काही झालं त्याच्याकडे न बघता स्वतः त्यांनी एक उदाहरण तयार केलं आणि पूर्णपणे परिणामकारक निवडणुका या पूर्णपणे निष्पक्षपाती वातावरणात होती याचा त्याने एक मापदंड घालून घेतला. पण त्याच्यानंतर आपण बघतोय की नंतरचे जे निवडणूक आयुक्त आहेत ते काही सोडले तर बाकीच्यांनी त्याचं पालन आज केलेलं दिसत नाही. आता तर आपण घोळ जो आहे मतदार यादीमधला तो आपण सर्रास बघतोय. बोलटे साहेब म्हणाले, मी स्वतः माझं उदाहरण सांगतो, मी विधानसभेला आणि लोकसभेला मतदान केलं, आज माझं नाव नाहीये मतदार यादीमध्ये आणि माझा मुलगा, आमच्या दोघांचं नाव मतदार यादीतून वगळलं गेलेलं आहे. आता वाघमारे साहेब म्हणाले की विधानसभेला ज्यांनी मतदान केलं त्यांना त्यांची नाव वगळली गेली असतील तर ती दुरुस्त केली जातील, पण ती दुरुस्त केली तरी ती मतदार यादीमध्ये येतील का याची खात्री काय? कारण मतदार यादी अजून तयार नाहीये. वर ते म्हणाले की आजच आम्ही मतदार यादी देऊ, तर एवढी घाई काय होती? मतदार यादी आज देऊन त्यांना करता आलं असतं. दुसरं, जे 45 दिवसाचा कालावधी जनरली असतो प्रचाराचा, त्याच्यावरती पूर्ण वरवंटा फिरलेला आहे आणि आता 15 दिवसाच्या आतमध्ये, आज निवडणूक जाहीर झाली, 15 दिवसाच्या आतमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना किंवा ज्या पक्षांची तयारी नाही आहे अशा पक्षांना किंवा अपक्षांना, ज्यांना आपण म्हणू, ज्यांना खरोखर निवडणूक लढवायची आहे, लोकशाहीचा म्हणजे जो त्यांचा अधिकार आहे तो राबवून जर निवडणूक लढवायची आहे तर त्यांना नाही शक्य होणार अशा प्रकारे एका महिन्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं.